श्रीराम समर्थ गोपाल कृष्ण भगवान की जय। जे जे कर्म धर्म ते नाशवंत आहे असं ज्ञान सत्समागमाने व सत्शास्त्र श्रवणाने उत्पन्न झाले म्हणजे संसारी जीवाला आपण या अनंत आणि अफाट अशा संसारातून मुक्त व्हावे अशी तळमळ उत्पन्न होते. मगच तो या जन्ममरणाच्या कचाट्यातून सुटण्याचा प्रयत्न करतो. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, असा संसारी बद्ध जीव हा मुमुक्षु या अवस्थेवर येतो आणि मग त्या अवस्थेवर असताना त्यानं कर्म न टाकता आपल्या वाट्याला आलेलं विहित कर्मच करावं, पण ते ईश्वराला अर्पण करण्याच्या बुद्धीने करावं असं ज्ञानदेव महाराज म्हणतात. गीतेमध्ये अनेक प्रकारच्या भजनांचा आणि भक्तीचा विचार केला आहे, पण गीतेमध्ये ज्या ज्या काही उपासना सांगितलेल्या आहेत त्या आपल्या विहित कर्माच्या आचरणाच्या योगानेच होणार असतात. आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराज स्पष्ट सांगतात की उपासनेकरता कुणीही आपलं कर्म टाकू नये. एवढंच नव्हे तर कर्म केल्यानेच आपल्याला मुक्ती किंवा मोक्ष मिळतो. ते म्हणतात, कर्माविषयी प्रत्येकाने कळकळ बाळगावी. आपण कर्माचे आचरण करत असताना अनायासे अज्ञानी जीवांना मार्गदर्शन घडेल. इतरांना कसं वागावं हे कळेल, त्यांच्या राहणीला वळण लागेल व ते अज्ञानी योग्य मार्गदर्शनाच्या अभावी जे भ्रष्ट झाले असते तो प्रसंग टळला असता. म्हणून ज्ञानी माणसांनी किंवा पुरुषाने कर्म टाकू नये, आपल्या वाट्याला आलेलं कर्म करत राहावं. जे पुरुष नैष्कर्म्य स्थितीला प्राप्त झालेले आहेत त्यांना सुद्धा लोकांच्या समोर आदर्श निर्माण करण्यासाठी कर्म करत राहणं आवश्यकच ठरतं, कारण त्यांच्यावर लोकांचा उद्धार करण्याची जबाबदारी येऊन पडते. आणि मग आपणच कर्म करून इतरांपुढे आदर्श निर्माण करून आपण अज्ञानी जीवांना कर्म कसं करावं याचं आपल्या आचरणातूनच मार्गदर्शन करू शकतो. आणि ही जबाबदारी सर्व ज्ञानी माणसांची असते. आंधळ्यांच्या अनेक लोकांच्या समूहासमोर जर एक डोळस माणूस असला तर तो सर्व आंधळ्यांना आपल्याबरोबर घेऊन जातो. हे जसं व्यवहारामध्ये आपल्याला दिसू शकतं, त्याप्रमाणे अज्ञानी लोकांच्या समूहाला एक ज्ञानी माणूस आपल्या आचरणाद्वारे त्या भक्तिमार्गावर किंवा कर्ममार्गावर पुढे नेऊ शकतो. आपण जरी ज्ञानी असलो तरी इतर बद्ध जीवांप्रमाणेच वागून त्यांना मार्गदर्शन करावं. असं जर आपण केलं नाही तर अज्ञानी लोकांना कर्म आणि कर्मपालनाचा धर्म कळणार नाही. म्हणून जे ज्ञानी असतात, संत असतात, सत्पुरुष असतात, त्यांच्यावर समाजाच्या कल्याणाची विशेष जबाबदारी येऊन पडते. आणि म्हणून त्यांनी स्वतः सत्कर्माचं आचरण करून इतरांपुढे आदर्श निर्माण केला पाहिजे. आणि कर्म कसं करावं याचा पाठ त्याने आपल्या आचरणातूनच इतरांना द्यायचा असतो. भगवंतानी अर्जुनाला गीतेचा उपदेश केला आणि शेवटी म्हणाले,
सद्वैद्य हा जसा आपल्या औषध योजनेचे फळ रोग्याच्या चेहऱ्यावर दिसत असून सुद्धा काय बरं वाटतंय ना, आता कसं, असा प्रश्न विचारून त्याच्याकडून तो कबुली जवाब काढून घेतो. अर्जुनाचं तसंच झालं. अर्जुनाच्या मनातला शोक, मोह, माया गेली की नाही हे भगवंतानी त्याला विचारून त्याच्याकडूनच त्या प्रश्नाचं उत्तर मिळवलेलं आहे. कारण या गीता ज्ञान सांगण्यामुळे त्या आत्मानंदामध्ये, त्या स्वानंद रसामध्ये बुडून जाऊन अर्जुन कर्तव्य करायचं विसरून जाईल हे देवाला माहीत होतं. आणि म्हणून त्याने आपलं कर्तव्य करावं म्हणून भगवंताने असा प्रश्न विचारून अर्जुनाच्या मनाची अवस्था जाणून घेतली. एखाद्याला आत्मज्ञान झाल्यानंतर, तो त्या ब्रह्मपदाला पोचल्यानंतर सुद्धा त्याने आपल्या वाट्याला आलेलं कर्म टाकून देऊन किंवा न करता स्वस्थ बसून राहणं हे भगवंतांना मान्य नाही. ते म्हणतात, ज्ञान प्राप्त झालं तरीसुद्धा माणसाने आपल्या वाट्याला आलेलं दिव्य कर्म करतच राहावं. ज्ञानदेवांनी सुद्धा गीतेचे सार हेच काढलेलं आहे. गीता असे सांगते की कोणत्याही देहधार्या पुरुषाकडून, मनुष्याकडून कर्म त्याग होऊच शकत नाही. शरीराला प्राप्त झाल्यानंतर, देह प्राप्त झाल्यानंतर कोणालाही कर्म टाकणं शक्यच होणार नाही. हे समजण्यासाठी ज्ञानेश्वर महाराज 2 उत्तम दृष्टांत देतात. ते म्हणतात, घडाच जर मातीपासून बनलेला असेल आणि तो मलाच मातीचा आता कंटाळा आला असं म्हणू शकेल का? किंवा जे वस्त्र धाग्यापासून बनलेलं असतं त्या वस्त्राने उद्या मला आता या धाग्यांचाच कंटाळ आला आहे असं म्हणून चालेल का? त्याप्रमाणे हा देह प्राप्त झाल्यानंतर मला कर्माचाच कंटाळ आला आहे असं कुणालाही म्हणून चालणार नाही. जो कोणी जन्माला आला त्याला जन्मल्यापासून कर्म करावं लागतं. अगदी काहीही जरी आपण करत नसलो तरी आपला श्वासोश्वास चालू असतो, शरीरामध्ये रक्तप्रवाह चालू असतो, मनामध्ये विचार चालू असतात, बुद्धीचं, मेंदूचं कार्य चालू असतं. या गोष्टी म्हणजे शरीराने केलेलं कर्मच नव्हे का? नाही का? एखादा माणूस जरी अंथरुणावर झोपून असला तरी डोळे पाहण्याचं काम करतातच ना, कान ऐकण्याचं काम करतातच ना, त्याचे हातपाय हलतातच ना, नाही का? त्याला सगळ्या गोष्टींची चव कळतेच ना, नाही का? अगदी जरी तुम्हाला तोंडात आणून कुणी घास भरवला तरीसुद्धा गिळण्याचं तरी काम करावंच लागेल ना. म्हणजे जन्मल्याबरोबर त्या देहाला कष्ट करावे लागतातच, तरच तो जिवंत राहू शकतो. शरीराकडून कर्म घडणे हा निसर्गाचाच नियम आहे. म्हणून ज्ञानी पुरुष जरी असला तरी त्याला शरीर चालू राहण्यासाठी, जिवंत राहण्यासाठी तरी खाणं, पिणं, झोपणं, उठणं, चालणं, बोलणं हे कर्म करावंच लागतं. ते टाळून शक्यच नाही. पुढे म्हणतात, कोणत्या माणसाने कोणतं कर्म करावं हे मात्र त्याच्या हातात नाही. भगवंतानी एक विशिष्ट हेतू मनात ठेवून प्रत्येक प्राणीमात्राला, प्रत्येक मनुष्याला एका विशिष्ट कर्मासाठीच त्याला तो जन्म दिलेला असतो. जसं एखादं नाटक आहे, त्या नाटकामध्ये अनेक भूमिका असतात आणि अनेक भूमिका करणारे कलावंत असतात.
एखादा राजा असतो, एखादा प्रधान असतो, एखादी आई असते, एखादा बाप असतो, एखादा मुलगा असतो, एखादी बहीण असते, एखादा नोकर असतो, एखादा शिपाई असतो, एखादा घोडेस्वार असतो, एखादा सैनिक असतो. हे सगळं प्रत्येकाच्या वाट्याला आलेलं, त्याला नेमून दिलेला रोल जर त्याने केला तरच ते नाटक उत्कृष्ट होऊ शकतं. किंवा पडदा पाडणारा आणि पडदा वर उचलणारा माणसाने सुद्धा वेळेवर त्याचं कर्म केलं नाही तर नाटकामध्ये विरस येऊ शकतो. संगीतकाराने योग्य वेळेला योग्य प्रकारचं संगीत वाजवलं नाही किंवा लाईटचं काम बघणाऱ्या माणसाने योग्य वेळेला योग्य त्या पद्धतीची लाईट व्यवस्था केली नाही तर या सगळ्या गोष्टींवर पाणी पडतं. म्हणून जर 3 तासाच्या नाटकामध्ये जर आपल्याला एवढ्या सगळ्या गोष्टी करणं भाग आहे तर हा संपूर्ण संसार, हा भवसागर चालवताना भगवंत नावाच्या या डायरेक्टरला किती कष्ट घ्यावे लागत असतील आणि कुणाकुणाकडून कशा प्रकारचं काम करून घ्यावं लागत असेल याचा जर आपण बारकाईने विचार केला तर आपल्याला भगवंताच्या या कर्तृत्वाचं, अफाट डायरेक्शनचं महत्त्व पटू शकतं. कर्म अमुकच मी करीन असा अट्टाहास कुणीही धरू नये. जर त्या नाटकात सगळेच राजे झाले तर प्रधान कोण होणार, रथ कोण चालवणार, स्वयंपाक कोण करणार, राजा राणी कोण होणार, त्यांचे आईवडील कोण होणार, या गोष्टी बाकी राहतात ना. आणि नाटक योग्य आणि उत्कृष्ट व्हावं म्हणून त्या डायरेक्टरनी त्याच्या कुवतीप्रमाणे, त्याच्या सामर्थ्याप्रमाणे त्या व्यक्तीला तो रोल नेमून दिलेला असतो. हे जसं आपल्याला समजू शकतं तसंच या जीवनरूपी नाटकामध्ये भगवंताने प्रत्येकाला आपल्या आपल्या वाट्याचा रोल निभावून न्यायची एक क्षमता दिलेली आहे आणि त्या कुवतीप्रमाणेच भगवंताने त्याला ती भूमिका दिलेली आहे, तो रोल दिलेला आहे. म्हणून आपल्या वाट्याला आलेली आपण भूमिका केली तरच हे जीवनाचं नाटक यशस्वी प्रकारे पूर्ण होऊ शकतं. एक गृहस्थ पुण्याच्या रेल्वे स्टेशनवर आले आणि त्यांना दिल्लीला जायचं होतं, परंतु ते दिल्लीला जाणाऱ्या गाडीत न बसता प्लॅटफॉर्मवरच बसून राहिले आणि ते म्हणाले, मी गाडीमध्ये चढणारच नाही, मी हे स्टेशन सोडणारच नाही. असं जर ते म्हणायला लागले तर त्यांच्या म्हणण्याला काही अर्थ राहील का? ते आयुष्यात कधीतरी दिल्लीला पोहोचतील का? आणि म्हणून दिल्लीला जाण्याचं ज्याचं प्रयोजन आहे त्याने गाडीत बसण्याचं कर्म तर केलंच पाहिजे ना. ते जर केलं नाही तर तुम्ही दिल्लीला कसे पोहोचणार, नाही का? त्याप्रमाणे आपलं शरीर हा सुद्धा एक जणू काही रथ आहे आणि त्या रथामध्ये आत्मा नावाचा सारथी बसलेला आहे. हा आत्मा नावाचा सारथी तो रथ जसा हाकेल तसं त्या रथाला जाणं भाग आहे. किंवा आणखीन एक उदाहरण देतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आपण सगळे कळसूत्री बाहुल्या आहोत आणि आपल्या नाड्या किंवा आपले धागे दोरे त्या भगवंताच्या हातात आहेत. तो जसा आपल्याला नाचवेल तसं आपल्याला नाचावं लागतं. त्याने डाव्या बाजूचा दोरा ओढला की आपल्याला डावा हात वर करावा लागतो. त्याने उजव्या बाजूचा दोरा ओढला की त्या आपल्याला उजवा हात वर करावा लागतो. अशा पद्धतीने नाचवणारा भगवंत आहे आणि आपण बाहुली आहोत. तो जसा आपल्याला नाचवेल तसा आपल्याला नाच करावा लागतो. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, जन्माला आलेल्या माणसाच्या हातात त्याने काय करावं हा विशेष असा त्याच्या मनाप्रमाणे, त्याच्या गुणाप्रमाणे भगवंताने त्याच्यासाठी नेमून दिलेला तो रोल आहे, ती भूमिका आहे.
आणि म्हणूनच आपल्या वाट्याला ती भूमिका आलेली असते आणि आपण ती प्रामाणिकपणे आनंदाने मनापासून केली पाहिजे. तरच भगवंताने निर्माण केलेलं हे जीवनरूपी नाटक यशस्वीपणे पूर्ण होतं. शरीर आहे तोपर्यंत कर्म होतच राहणार, नाही का? महाराज म्हणतात, भगवंताने आपल्याला कपाळ दिलेलं आहे, त्यावर गंध आपण लावतो. गंध आपल्याला आवडलं नाही तर पुसून टाकता येतं, परंतु मला हे कपाळच नको असं म्हणता येईल का? किंवा एखाद्या कुरूप व्यक्तीला, त्याला जो चेहरा भगवंतानी दिलेला आहे त्या चेहऱ्याला मेकअप करून सजवून त्याच्यामध्ये बदल घडवून आणणं शक्य आहे, परंतु हा चेहराच मला नको असं म्हणता येईल का? त्याप्रमाणे जे आणि जसं भगवंतानी आपल्याला रूप दिलंय त्या रूपाचा स्वीकार करून आपण उत्कृष्ट प्रकारचा मेकअप करून आपल्या वाट्याला आलेलं कर्म करत राहणं म्हणजेच आपली भूमिका निभावणं हे होय. म्हणून इथे या जगामध्ये काळ्या कुट्ट रंगाचा कावळाही असतो आणि पांढऱ्या शुभ्र रंगाचा बगळाही असतो. कावळ्याने कधी मी बगळा व्हायचा प्रयत्न करू नये आणि बगळ्याने कधी कावळा होण्याचा प्रयत्न करू नये, नाही का? आणखीन एक उदाहरण देतो म्हणजे तुम्हाला समजेल. भीमसेन जोशी हे गायक आहेत. त्यांनी अमिताभ बच्चनसारखा हिरोची भूमिका करण्याचा अट्टाहास करू नये आणि अमिताभ बच्चन हा हिरो आहे, त्याने भीमसेन जोशीसारखं मी गाणं म्हणीन असा हट्ट करू नये. भगवंताने ज्याला त्याला त्याची भूमिका दिलेली आहे. गोपाल कृष्ण भगवान की जय.